नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण जर 7 दिवसाचं करणं शक्य नसेल तर अजिबात तुम्ही मनाला लावून घेऊ नका, तुम्ही उदासही होऊ नका. बघा, एक एकदा काय होतं की आपण खूप कामात गुंतलेलो असतो, लहान मुलं असतात, जॉब असतात, सगळी घराची जबाबदारी आपल्यावर असते, त्यामुळे मी समजू शकते. त्यामुळे तुम्ही काय करा की मी आता तुम्हाला थोड्या सेवा सांगणार आहे, त्या जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलेल्याचं तुम्हाला थोडं फळ तरी नक्की मिळू शकेल. तर बघा, तुम्ही या दिवसांमध्ये काय करू शकता. जर तुम्हाला पारायण वाचणं शक्य नसेल तर तुम्ही आपलं स्वामीचरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय म्हणजे एक तुम्ही पाठ होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला जर गुरुचरित्राचं पूर्ण पारायण करायला जर जमत नाही आहे तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र हे अगदी छोटं आहे, ते तुम्ही सकाळी उठून जर एकदा वाचलं तर तेवढंच तुम्हाला 7 दिवस जर तुम्ही दररोज वाचलं हे तर तेवढंच तुम्हाला फळ मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जर 52 श्लोकी जरी गुरुचरित्र दररोज वाचलं तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यानंतर बघा, आता गुरुचरित्रामध्ये मी तुम्हाला कायम सांगत असते की 14वा आणि 18वा अध्याय हा दररोज वाचला पाहिजे. जर तुम्ही अजून चालू केलं नसेल तर नक्की चालू करा, पण तुम्ही या 7 दिवसांमध्ये 18वा आणि 14वा आणि 18वा अध्याय हा नक्की वाचा. ह्यांनी खूप फरक पडतो. ह्यांनी आकस्मित अरिष्ट दूर होतं, किंवा जे दारिद्र्य आहे, किंवा समजा तुम्हाला काही आर्थिक संकट असेल किंवा काही पैशाची चणचण असेल तर तुम्ही हे दोन्ही अध्याय नक्की वाचा या 7 दिवसांमध्ये. त्यानंतर 52 श्लोकी गुरुचरित्रसुद्धा अगदी छोटा आहे, तेही वाचा. त्यानंतर तुम्ही दत्तभावनी ऐकू शकता, श्रवण करू शकता. दत्तभावनी घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे. ते तुम्ही 11 खेपा दररोज म्हणू शकता. दत्तस्तुती तुम्ही म्हणू शकता, दत्तभावनी तुम्ही म्हणू शकता. बघा, ह्या सेवेंमधली कुठलीही एक सेवा तुम्ही आजपासून तुम्ही करू शकता. कुठलीही एक सेवा करा. घोर कष्टोद्धरण असेल तर दररोज ते 11 खेपा म्हणा. ते तुम्ही सकाळी म्हटलं तरी चालेल, संध्याकाळी म्हटलं तरी चालेल. संक्षिप्त गुरुचरित्र हे जर तुम्ही दररोज म्हणणार असाल किंवा वाचणार असाल तर तुम्ही ते सकाळी वाचा. दत्तभावाने ऐकणार असाल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केलं तरीही चालेल. 52 श्लोकी गुरुचरित्र तेही तुम्ही सकाळी वाचू शकता. बघा, या अगदी ना छोट्या छोट्या पण तितक्याच प्रभावी आणि तितक्याच फळ देणाऱ्या सेवा आहेत. जसं 13वा अध्याय किंवा 14वा अध्याय हा जो आहे, किंवा 18वा अध्याय, तुम्हाला जसं तुमचे प्रॉब्लेम्स असतील तसं तुम्ही वाचा. बघा, सेवा खूप मोठी छोटी अशी काहीही नसते. सेवा करणं आणि ते तितक्याच मन लावून करणं ह्याला खूप महत्त्व आहे. स्वामी कायम सांगतात, बघा, थोडी सेवा करा पण ती शुद्ध मनाने, एकदम अंतःकरणाने आणि खूप मनापासून ती सेवा करा. त्याचं फळसुद्धा तेवढंच तुम्हाला मिळेल. त्यामुळे ह्यातली कुठलीही सेवा तुम्ही आजपासून चालू करा, सेवा करा, मगच तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.